नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत साताऱ्यातील एका जिज्ञासू मुलाची यशोगाथा। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या टोकावर वसलेलं गुठाळे गाव, हिरवीगार शेते, डोंगर आणि साधं राहणीमान असलेलं हे गाव। याच गावात हरी महांगरे आणि स्वाती महांगरे हे दोघे शिक्षक आपल्या मुलाला आशिषला मोठं स्वप्न दाखवत होते। शिक्षकी पेशामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व पुरेपूर माहीत होतं आणि त्यांनी आशिषला लहानपणापासूनच अभ्यासू वृत्तीचं बाळकडू पाजलं। आशिष लहानपणापासूनच चौकस बुद्धीचा होता। हे असं का, ते तसं का, असे अनेक प्रश्न तो नेहमी विचारत असे। त्याची ही जिज्ञासू वृत्ती त्याच्या शिक्षणासाठी खूप उपयुक्त ठरली। त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात। ग्रामीण भागातून शिकलेला हा मुलगा, पण त्याची स्वप्ने मात्र मोठी होती। 12वीच्या परीक्षेनंतर आशिषने तिरुपतीच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत IISER मध्ये प्रवेश मिळवला। हा प्रवेश म्हणजे त्याच्या स्वप्नांच्या दिशेने एक मोठं पाऊल होतं। 5 वर्षांच्या या BSMS भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रमादरम्यान त्याने अनेक नवीन गोष्टी शिकल्या। अभ्यासासोबतच त्याला परदेशातील संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली। त्याने स्वित्झर्लंडमधील बासेल विद्यापीठात आपली उन्हाळी इंटर्नशिप पूर्ण केली। त्यानंतर मास्टर्स प्रकल्पासाठी तो 1 वर्ष जर्मनीतील TU डॉर्टमंड येथे कार्यरत होता। परदेशात जाऊन नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या पद्धती शिकणं हा त्याच्यासाठी एक अमूल्य अनुभव होता। नुकताच तिरुपतीच्या IISER संस्थेत पदवी प्रदान सोहळा पार पडला। त्यावेळी IISER चे संचालक डॉक्टर शंतनू भट्टाचार्य यांच्या हस्ते आशिषला पदवी प्रदान करण्यात आली। हा क्षण त्याच्या आई-वडिलांसाठी अत्यंत अभिमानाचा होता। त्यांच्या शिक्षकी पेशातील कष्टाचे आणि त्यांनी आशिषला दिलेल्या संस्कारांचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते। आता आशिषच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे। जर्मनी सरकारने त्याला संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आहे। याच शिष्यवृत्तीच्या बळावर तो शनिवारी 16 ऑगस्ट रोजी जर्मनीला रवाना होत आहे। पुढील 4 वर्षे तो TU डॉर्टमंड विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयातील रेवनीय क्वांटम तंत्रज्ञान या विषयात संशोधन करणार आहे। आशिष महांगरे याची ही कथा केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची नाही, तर जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाची आहे। ग्रामीण भागात शिकलेल्या एका मुलाने आपल्या स्वप्नांना पंख दिले आणि देशाची सीमा ओलांडून परदेशातही आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली। आशिषचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कोणतीही असो, जर तुमच्यात कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालणं अशक्य नाही। आशिषची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।